पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी अपडेट आहे। माता मृत्यू अन्वेषण समितीकडून अंतिम अहवाल सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे। यापूर्वीच्या 2 अहवालात मंगेशकर रुग्णालय दोषी असल्याचं समोर आलं होतं। राज्य शासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली होती। आज माता मृत्यू अन्वेषण समितीकडून देखील अंतिम अहवाल सादर करण्यात आलेला आहे। पुढची बातमी बघूयात। पुण्यातील मंगेशकर रुग्णालयावर अजित पवारांनी संताप व्यक्त केलाय। सरकारकडून मिळणाऱ्या निधीचे पैसे पूजेला ठेवले का असा सवाल अजित पवार यांनी केलाय। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला अजितदादांनी हा सवाल केलाय। धर्मादाय रुग्णालयाला सरकारकडून मिळणाऱ्या निधीचं काय केलं जातं असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केलाय। तर मंगेशकर रुग्णालय किती चॅरिटी करतं ऑडिट करा अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे। राज्य सरकारनं मंगेशकर हॉस्पिटल ताब्यात घ्यावं असंही यावेळी उदयनराजे म्हणाले। एवढे जर पैसे असले तर ते पैसे काय हळदी कुंकू पुजायला ठेवलेत? ते जनतेच्या करता आहेत ना। आता त्याच्यामध्ये असंही ठरलेलं आहे, म्हणजे चर्चा झालेली आहे की हे जे काही हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये जे आपल्या चॅरिटेबल ज्या हॉस्पिटल आहेत तसा उल्लेख करायचा की जेणेकरून जनतेला नागरिकांना पण कळलं पाहिजे। तर त्यांनी जे गरजू लोक आहेत त्यांना फ्री मध्ये त्यांचं मेडिकल ट्रीटमेंट करावी, असं कोणी करत नाही। याचं ऑडिट झालं पाहिजे आणि ज्यांनी केलं नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे म्हणण्यापेक्षा मला वाटतं ते सरकारने परत ते हॉस्पिटल ताब्यात घ्यावं आणि चांगले जे NGOs आहे किंवा हे असं त्याला चांगलं सरकार वेळ काढूपणाचं धोरण यामागे आहे आणि दरम्यानच्या काळात हे प्रकरण निस्तारता येईल का, हे प्रकरण दाबता येईल का, यासाठी या सर्व जो सोपस्कार आहे हा होत असल्याचं आढळून येतं। वास्तविक पाहता 5.5 तास त्या ठिकाणी सदर महिला त्या ठिकाणी होती। त्याचं जे CCTV आहे ते जप्त करावं, तिथला घटनाक्रम जो आहे तो ऑन रेकॉर्ड घ्यावा, CDR जो आहे फोनचा तो ताब्यात घ्यावा आणि थेट स्वरूपामध्ये गुन्हे दाखल करावेत आणि सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा दाखल करावा।